मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आमच्या बऱ्याचशा सीट या 2 नंबरवर राहिल्या, काही 3 नंबरवरती गेलेल्या आहेत. मात्र 9,000पेक्षा अधिक मतदान घेतलेले अनेक उमेदवार आमचे या ठिकाणी आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि आघाडी करताना कुठल्याही पक्षाला अपेक्षा असते की दोन पक्ष एकत्र येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ताकद वाढेल आणि दोन्ही पक्षांचे अधिकाधिक उमेदवार हे निवडून येतील. काँग्रेसचे बऱ्यापैकी उमेदवार हे निवडून आलेले आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला नाही. यात आता विश्लेषण हे बारकाईने सावकाश होईलच. मात्र जी गोष्ट फार सुरुवातीपासून म्हणजे ही आघाडी जाहीर करण्याच्या आदल्या दिवसापासून आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होतो, त्यांच्यापर्यंत तो मेसेज देत होतो. निवडणूक सुरू झाली ज्या वेळेला, प्रचार सुरू झाला त्याही वेळेला आम्ही ते सगळं त्यांना तो मेसेज कन्व्हे केला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की मुंबईतील मुस्लिम मतदार हा काँग्रेस सोबत राहिलेला नाहीये, तो काँग्रेसकडनं दुसरीकडे शिफ्ट होतो आणि जर तो मतदार हा आपल्याला राखायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आम्ही जे काही आमचे कम्युनिकेशनचे चॅनल्स होते त्या माध्यमातून कम्युनिकेशन करून, निरोप देऊन, लेखी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवूनही ज्या वेळेला काहीच होत नाही असं लक्षात आलं तेव्हा मी स्वतः प्रेसमध्ये सुद्धा हे जाहीर स्टेटमेंट काढलेलं आहे की काँग्रेसने अल्पसंख्याक मतदारांना गृहीत धरू नये. जर त्यांना आपल्या सोबत ठेवायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील, अन्यथा धोका होऊ शकतो. हे इतक्या पातळ्यांवरती म्हणजे इंटरनली सांगणं होतं आमचं सुरू, मात्र जाहीरही सांगितलं तरी सुद्धा शेवटपर्यंत काँग्रेसने मुस्लिम मतदारांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होती की आमच्याकडे असलेला आमचा मतदार प्लस काँग्रेसचा मुस्लिम मतदार हा एकत्र आला तर आमच्या सीट्स निवडून येतात, त्या सगळ्या सीट आम्ही गमावलेल्या. काँग्रेसलाही अनेक ठिकाणी या गोष्टीचा फटका बसला. मात्र काँग्रेस त्याची दखल का घेत नव्हतं आणि त्यावरती कुठलाही उपाययोजना काँग्रेसला का करायची नव्हती हे आम्हाला आतापर्यंत कळालेलं नाही. आपण बघू शकतो मुंबईमध्ये हा पूर्ण मुस्लिम मतदार जो आहे तो काँग्रेस पासून हटून MIM कडे, काही प्रमाणामध्ये UBT कडे, इतर पक्षाकडे वळाला. मात्र तो काँग्रेस सोबत राहिलेला नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला मुंबई महापालिकेमध्ये नुकसान सहन करावं लागतंय. ज्या 15 ते 20 जागा आमच्या हक्काच्या होत्या, जिथं आम्ही स्ट्रॉंग होल्ड होता आमचा आणि काँग्रेस सोबत आल्यावरती 100% त्या जागा आम्ही विजयी होऊ अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला होता, त्या ठिकाणी काँग्रेसनं स्वतःचाच मतदार हा जाणीवपूर्वक सोडून दिला असं आता म्हणावं लागतंय. तो राखला नाही. आम्ही अनेकदा सांगितलं तरीही त्यांनी त्यावर काही केलं नाही आणि तो मतदार शिफ्ट झाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. हा जो मुस्लिम मतदारांचा मुद्दा आहे त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मुस्लिम मतदारांना वंचित आणि काँग्रेस एकत्र आले हा प्रॉपर मेसेज जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ते आपल्याला टिकवून धरता येणार नाही आणि काही प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आम्ही सुचवलं होतं की शिवाजी पार्कवरती, दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानामध्ये आपण दोन्ही पक्षांची संयुक्त एक मोठी सभा घ्यावी आणि त्यातून तो मेसेज द्यावा. इव्हन मोबिलायझेशनची आपण काळजी करू नका. नोव्हेंबरमध्ये 25 तारखेला ते मैदान फुल वंचित बहुजन आघाडी एकट्या पक्षाने केलं होतं. कुठलंही भावनिक राजकीय वातावरण नसताना आम्ही संविधान सन्मान महासभा तिथे घेतली आणि ते मैदान फुल केलं होतं. त्यामुळं आमचा इथे मास बेस आहे आणि ते मैदान आम्ही फुल करू, यापूर्वी अनेकदा केलं. त्यामुळं एक चांगली जंगी मोठी सभा संयुक्त जर झाली तर अनेक प्रश्न हे निकाली निघाले असते. जसं मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आणि वंचितचे नेते हे एकत्र दिसत नाही, हा जो सातत्याने माध्यमांकडून प्रश्न येत होता, यासारखे अनेक प्रश्न हे निकाली निघाले असते. मात्र शेवटपर्यंत आम्हाला त्याच्यावरती योग्य प्रतिसाद मिळाला नाही आणि ती सभा काही होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही फोकस केला की आमच्या उमेदवारांसाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या त्या ठिकाणी संयुक्त सभा घ्यायच्या, त्यांचे उमेदवार बोलवायचे आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करायचा. फक्त एवढंच एक कारणीभूत राहिलं का की काँग्रेसचा मुस्लिम मतदार सोबत आला नाही, तो मेजर फॅक्टर होता. मुंबई पुरतं मी बोलतो, तो मेजर फॅक्टर होता मुंबईमध्ये, कारण मुंबईकडे असलेला मुस्लिम वोटर
हा मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यासोबत जर वंचित बहुजन आघाडीची बहुजन मतं ही एकत्र जर आली तर खूप मोठा बदल या ठिकाणी दिसला असता. मात्र त्यांना जो त्यांचा कोर होता, कारण आता हिंदू मतं ही काँग्रेसकडे राहिलेली नाही. बहुतांश हिंदू मतं ही इतर पक्षांकडे गेलेली आहेत, काही आमच्याकडेही आलेली आहेत. त्यामुळे तो जो एक मुस्लिम मताव्यतिरिक्तचा जो गठ्ठा होता तो काँग्रेस आधीच गमावून बसली आणि जो शेवटचा राहिलेला होता तो आम्ही सांगत होतो की तो राखून धरा, तो महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला त्या समाजात जाऊन बैठका घ्याव्या लागतील, त्यांचे प्रश्न अजेंड्यावर घ्यावे लागतील, समजून घ्यावा लागेल आणि अगदी आम्ही इथपर्यंत सांगितलं होतं की त्यांना आपल्याला शब्द द्यावे लागतील की हे तुमचे प्रश्न आम्ही 100% सोडवू, मात्र आपल्याला ही निवडणूक जिंकावी लागेल, भाजपला हरवावं लागेल. या पद्धतीनं जर का पुढाकार घेऊन काँग्रेसनं प्रयत्न केले असते ते थांबले असते. त्यांना कोणी थांबा असं म्हणतच नसेल आणि दुसरीकडे त्यांना सतत बोलवणं येत असतील, ते मतदार थांबतील कशाच्या भरोशावर? हा जो निष्क्रियपणा काँग्रेसमधल्या नेत्यांचा होता, तुमच्या जुन्या मित्रांकडे ते गेले, MIM कडे वळाले असं वाटतं? त्यांच्याकडे काही प्रमाणात गेले, सपाकडे काही प्रमाणात गेले, उद्धव ठाकरेंच्या काही पक्षाकडे उमेदवारांकडे काही प्रमाणात गेले. पण ते मूळ जिथे होते तिथे जर ते राहिले असते तर आज चित्र वेगळं राहिलं असतं.